नमस्कार ताई. नमस्कार ताई, आपलं काय नाव आहे? माझं नाव अंतुला सजन मोरे. आणि किती वय आहे आपलं? माझं वय 52. 52 वय. आणि कुठून आलायत आपण? मी धुळ्यावरून आले. धुळ्यावरून आलायत. ताई, मला हे विचारायचं आहे की आपण सर्जरी करण्याकरिता इतक्या दूर पुण्याला आलायत. हो. काय निकष होते तुमचे की आपण इकडे करायला पाहिजे? झालं असं की जी ट्रीटमेंट करायची आहे त्याच्यासाठी भरपूर वेळ लागणार होता, पण मग मला थोडं लवकर करून पाहिजे होतं. मग मी ते यूट्यूबला सर्च केलं होतं, तर मला ते आपलं माहिती मिळाली त्याच्यात, म्हणून मग मी तो निर्णय घेतला इकडे येण्याचा. ताई, किती दात नाही आहेत तुम्हाला आणि दातांचा काय त्रास तुम्ही अनुभवता? दात म्हणजे माझ्या दाढी पण नाही आहेत आणि जे पुढचे मी बसवलेले होते ते पण कॅप ढिल्या झाल्या आहेत त्या बाकीच्या. त्याच्यामुळे मग मला ते जेवताना पण मला त्रास होत होता. सगळं किती वर्ष झाले ताई त्रास होत आहे हा? तसं मला 4-5 वर्षापासून होतोय तो, पण इतका नव्हतं, थोडं कमी होतं, पण मग आता वाढत होतं जास्त. की आपण जेवणाव्यतिरिक्त तुम्ही सोशली जसं आपण बाहेर समाजात जातो तेव्हा तसं काही ऑकवर्डनेस फील होतं तुम्हाला दातांमुळे? काही थोडं न्यूनगंड आल्यासारखं असं काही वाटतं? नाही, तसं तर नाही वाटत, पण तरी पण असं कुणाशी बोलताना वगैरे मध्ये थोडं असं ऑकवर्ड वाटतं, जाणवतं की आपण. मग तुम्ही असं मागे मागेच राहता? हो, म्हणजे आपण बोलतो पण इतकं असं खुलून बोलत नाही आपण. राईट. बोलत नाही. तुम्ही यायच्या आधी तुमच्या लहान ताई पारुलताई आल्या होत्या. त्या डॉक्टरांशी भेटल्या, सगळं बोलल्या. तुम्ही अजून डॉक्टरांशी भेटला नाहीयेत. नाही, तरीही तुम्ही सर्जरीसाठी तयार झाल्यात. मला त्याचं कौतुक वाटते, त्याच्याविषयी जाणून घ्यायचंय. हो, नाही, माझा कसा ती तिच्यावर विश्वास, त्याच्यामुळे ती म्हणजे तिने बघितलं, तिला म्हटलं तू भेटून ये आधी, तुला कसं वाटतं, काय वाटतं ते मला सांग तू, मग त्याच्यानंतर मग मी करते विचार. राईट. मग ती म्हटली की व्यवस्थित आहे, डॉक्टर पण छान आहेत, सगळं चांगलं आहे, करायला काही हरकत नाही म्हणून. मग म्हटलं मग ठीक आहे. मग मी पण निर्णय घेतला की मला करायचं. पेशंट घरी आहे, पेशंटचा निर्णय कोणीतरी दुसऱ्याने घेतलाय आणि तो विश्वास जेव्हा आमच्यावर कोणी टाकतं तर आम्हाला असं कोणी जबाबदारी दिली असं वाटतं, आणि ती जबाबदारी पार पाडण्याचं एक नैतिकता येते, तो एक भार आहे. बरोबर. आम्ही असं बोललो तेव्हा पण. मला अजून तुमच्या मनातल्या काही गोष्टी ऐकायच्या आहेत. सर्जरी विषयीच्या तुमच्या काय अपेक्षा असतील? की आपल्याला जेवता आलं पाहिजे फक्त, की आपल्याला जेवतासोबत दिसायला पण व्यवस्थित असलं पाहिजे? सगळ्या गोष्टी असतात ना, दिसणंही महत्वाचं, जेवणही महत्वाचं असं. तर आणि कुठे आपण 4 लोकांमध्ये गेलो की थोडं आपल्याला पण थोडा कॉन्फिडन्स येतो बोलण्यात. ताई, मला हे विचारायचं आहे की तुम्ही यूट्यूबचे जे व्हिडिओ पाहिलेत त्याच्यावरून तुमचं मनाचं समाधान झालं? हो, मी ते जे बाकीच्या पहिले ना म्हणजे सगळं ऐकलं, त्यांचं सगळ्यांचे अनुभव ऐकले, मग मलाही थोडं वाटलं की आपणही म्हणजे विचार करावा, म्हणून मग मी तिला कॉल केला की असं असं आहे तर तू तपास कर, मग मला सांग म्हणून. असं मग ती म्हटली ठीक आहे. मग ती सरांशी बोलली त्या दिवशी आणि मग ती म्हटली की आहे व्यवस्थित आहे, तर करायला हरकत नाही, येऊन जा म्हणून. असं मी मुलालाही पाठवलं आणि ती पण आली, मग दोघं आले. मग तो म्हटला की आहे व्यवस्थित, करून घे म्हणून. असं वेळ पण जातो म्हणजे आपल्याला तेवढं ते कव्हर करायला त्याला सगळ्या गोष्टी. तर मग म्हटलं मग आपलं जर लवकर होत असेल तर आणि व्यवस्थित होत असेल त्याच्यात तर काही हरकत नाही करायला. परफेक्ट. तुम्ही टाकलेला विश्वास आम्ही नक्की सार्थ ठरवू.